प्रत्येक वर्षाची सुरुवात आपण छान करतो. कोरोना झाल्यानंतर तर प्रत्येक वर्ष आशावाद घेऊनच आपण इथे पुढे चालत असतो. आणि मग अशा वेळी मंगेश पाडगावकरांची एक कविता जी आपल्याला खरोखरच एक आशावाद देतं, एक वेगळी दृष्टिकोन देतं, अशी ती कविता मला इथे सादर करायची आहे. पण त्याच्या आधी 1-2 मिनिटं मी एक छोटीशी एक कथा सांगणार आहे, ज्याच्यातून ह्या कवितेचं खरं पार्श्वभूमी तयार होते. एक असा मेंढपाळ असतो, तो दररोज आपले गुरंढोरं चारायला जंगलात घेऊन जात असतो. त्यांना सोडून दिलं की तो आपल्या एका ठिकाणी बसतो झाडाखाली छान आणि दगड उचलतो आणि त्याला असं चिनी हातोड्याने वेगवेगळे त्याच्यात नको असलेले भाग काढून मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याची ती आवड असते, तसा तो कलाकार असतो. काय होतं, पहिला दगड घेतो, तो त्याला हातोडीने मारायला लागला, चिनी हातोडीने घाव घालायला लागले की तो तुटतो, तो फेकून देतो. असं करत करत तो घरी जातो. पहिल्या दिवशी त्याला जमत नाही, 2-3 दिवस तो प्रयत्न करतो. शेवटी एका दगडातून अतिशय सुंदर सुबक मूर्ती तयार होते. आता ही इतकी छान मूर्ती तयार झाली म्हटल्यावर तो तिथे झाडाखालीच त्याची स्थापना करतो. कालांतराने त्याचं मंदिरात रूपांतर होतं. लोक यायला लागतात, मंदिरातली ती मूर्ती आणि ते जे सारखे तुटलेले दगड होते ते तिथे पायरीशी पडलेले असतात. येणारे जाणारे नमस्कार केल्यानंतर नारळ फोडायला त्या दगडांवर ते नारळ फोडतात. एक दिवस रात्री ती मूर्ती त्या पायरीशी असलेल्या त्या दगडाला म्हणते, कसा आहेस रे? तो म्हणतो, काय सांगू बाबा, तू त्यावेळी हातोडी चिन्याचे सगळे घाव सहन केलेस म्हणून मूर्ती म्हणून देव म्हणून आज पूजला जातोय. मी ते सहन न करता तुटलो आणि आज दररोजच माझ्यावर हातोडीचे काय किंवा या नारळाचे आघात मी आयुष्यभर सहन करतोय. माणसाचंही असंच असतं. ज्या ज्यावेळी कुठली संकट आणि संघर्ष करायची वेळ येते आणि जो लढवय्या वृत्तीने ते घाव सहन करतो त्याची मूर्ती होते, आणि जे तुटून पडतात, घाया होतात, ते कुठेतरी जीवनात अपयश सहन करतात. मग अशा वेळी काय करायला हवं? त्यावेळी आपली अशी माणसं असायला लागतात आणि त्याच वेळी मनमोकळेपणाने जगायचं असतं. तुम्हाला कळलंच असेल मी कुठली कविता सादर करते. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, ही जी मंगेश पाडगावकरांची अतिशय गाजलेली तुम्हा सगळ्यांना माहीत असलेली कविता मी इथे सादर करते, कारण ती माझी सुद्धा खूप आवडीची अशी कविता आहे. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखरासारखं बोलायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. शपथ सांगतो तुमच्या इतकंच ठळतं मला. पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं. आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करून जगायचं. सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? का फक्त? डोळे उघडून बघा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून झुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोडगोड गुपित असतं. दळवळणारं अत्तर जसं इवल्याशा कुपीत असतं. आतून फुलत विश्वासाने चालायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून गात राहा. आपण असतो आपला पाऊस धात राहा. धूळ जाणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. मुका घ्यायला फुल आलं त्याला आपला गाल द्या. इवल्या थेंबावर सगळं आभाळ पेलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. धन्यवाद. 2025 मध्ये आपण सगळे पहिल्यांदा भेटत आहोत, म्हणून तुम्हाला 2025 अतिशय आनंदाचं, आरोग्याचं, मनस्वास्थ्याचं जावं याच्या मी शुभेच्छा देते. आणि मी खरं तर एक कविता इथे सादर करणार आहे, पण त्याच्या आधी आम्हाला आज असं जाणवलं की वर्षाची सुरुवात ही आपल्या सगळ्यांमध्ये इतके कलाकार आहेत, आपण अनेक कलाकारांना इथे स्टेज देतो, मग आपला घरगुती असा एक कार्यक्रम का होऊ नये
या कल्पनेने हा कार्यक्रम आपण केला आणि खूपच इनफॉर्मल वेने आपण आपली आपली कला इथे सादर करतोय. खूप आपले पण वाटतंय, खूप आपले कौटुंबिक असं इथे एक वातावरण निर्माण झालंय. हा याच्या मागचा उद्देश होता की वर्षाची सुरुवातच आपलेपणाने व्हावी आणि म्हणून हा कार्यक्रम आपण केला. आज तर तुम्ही बघताय की किती किती असे लपलेले सगळ्यांमधले कलागुण समोर येत आहेत, पण त्याची आणखीन एक काळजी आम्ही घेतली आहे. म्हणजे मी पुढच्या कार्यक्रमाबद्दल सांगतेय. आपले कार्यक्रम नेहमीच खूप दर्जेदार, कुठलं तरी ज्ञान किंवा कुठली तरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आपण विचारपूर्वक कार्यक्रम ठेवतो. त्यामुळे यानंतर पुढचा कार्यक्रम म्हणजे आपण दरवेळी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी कार्यक्रम करतो. त्यामुळे फेब्रुवारीचा दुसरा बुधवार म्हणजे 12 तारीख येते, 12 फेब्रुवारी, त्या दिवशी सुद्धा तुम्ही इतक्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहाल याची मला खात्री आहे. कारण कार्यक्रमच इतका छान आहे. त्या कार्यक्रमामध्ये संगीतातून आरोग्याचे उपचार असा तो विषय आहे. भाऊ माझाच इथे येणार आहे. नाशिकहून नावाजलेले वैद्य विजय मनोहर कुलकर्णी, MD आयुर्वेद, गेले 25 वर्ष ते याची प्रॅक्टिस करतायत आणि विशेष म्हणजे झोपेवरची आयुर्वेदिक गोळी काढल्याचं त्याचं श्रेय त्याला आहे. त्यानंतर याबरोबरच तो आरोग्य चिंतन म्हणून एक मॅगझिन गेले 20 वर्ष चालवतोय, त्याचा तो संपादक आहे. आणि असे सगळे आयुर्वेदाचार्य एकत्र येऊन ती खूप मोठी एक चळवळ त्यांनी सुरू केली आहे, संगीतोपचार. तर त्या दिवशी तो इथे त्याच्या साथीदारांसह येऊन आपल्या समोर, म्हणजे त्यामध्ये मानसिक वेगवेगळे जे काही, कोणाला झोप येत नाही, अस्वस्थता वाटते, एन्झायटी फील होते, या सगळ्यांना संगीत कशा पद्धतीने उपचार करू शकतं हे तो स्वतः गाणी म्हणून दाखवणार आहे. म्हणजे सूर संगीतासह आयुर्वेद असा तो तिथे कार्यक्रम होणार आहे. तुमच्या सगळ्या मित्रमंडळींपर्यंत पण ही बातमी पोहोचवा. पेपरमध्ये आम्ही देऊच, त्याचा व्हेन्यू पण कळवू. पण हा कार्यक्रम 12 फेब्रुवारी बुधवारी असणार आहे. बहुतेक इथेच होईल, पण त्याबद्दलची सगळी डिटेल माहिती नक्कीच पेपरमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. तो कार्यक्रम पण तितकाच दर्जेदार होईल. नाट्यसंगीत आणि त्याच्यानंतर वेगवेगळे राग आणि त्याचे परिणाम असं त्याचं विश्लेषण त्याच्यातून तो करणार आहे.